नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. काँग्रेस पुढच्या 10 वर्षातही 100चा आकडा पार करू शकणार नाही. NDAच्या बैठकीत नरेंद्र मोदींचा ठाम विश्वास. जनता आणि सरकार यांच्यातली दरी NDAनं मिटवल्याचा मोदींचा दावा. नरेंद्र मोदी यांच्यामुळे आंध्र प्रदेश विधानसभेची निवडणूक जिंकण्यास मदत झाली. मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत, ही देशासाठी अभिमानाची बाब. चंद्रबाबू नायडू यांची स्तुतीसुमनं. NDAचं सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. उपमुख्यमंत्री अजित पवारांना विश्वास. NDAच्या बैठकीसाठी अजित पवार दिल्लीत. नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आज तुमचे तर उद्या आमचे होतील. संजय राऊतांचा मोठा दावा. म्हणाले, कंगनाला मारणं चुकीचं. राष्ट्रवादीच्या काही लोकांनी काम केलं नाही. नाशिकचे पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांच्या छगन भुजबळावर निशाणा. गोडसे यांच्या आरोपाचं राष्ट्रवादीकडून खंडन. प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा. ईडीनं CJ हाऊसमधील मालमत्तेवर केलेली जप्तीची कारवाई रद्द. तब्बल 180 कोटी रुपयांची संपत्ती ईडीनं केली होती जप्त. ईडीच्या माध्यमातून भाजपानं राजकारण केलं आणि त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला. रोहित पवारांचा हल्लाबोल. म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जनता भाजपाच्या नाकीनऊ आणल्याशिवाय राहणार नाही. जळगाव जिल्ह्यातील 3 वैद्यकीय विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू. एकाला वाचवण्यात यश. रशियातील भारतीय दूतावासानं घेतली घटनेची दखल. वाढत्या महागाईत दिलासा नाही. RBIच्या रेपो दरात सलग 8व्यांदा कोणताही बदल नाही. रेपो दर हा पूर्वीप्रमाणेच 6.5% राहणार. महाराष्ट्रात काही अटींवर हमारे 12 चित्रपटावरील बंदी उठवली, तर कर्नाटकात रिलीजवर काही काळासाठी बंदी. चित्रपटामुळे जातीय तेढ वाढू शकतो, असा केला जातोय दावा. न्यूज टाईममध्ये इथंच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com.